वाशिममध्ये डिझेलचा तुटवडा पाहायला मिळाला. पंपावर रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्यात. डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाशिममध्ये सुद्धा डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती आपण गर्दी पाहतोय. पंपावर रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा या पाहायला मिळाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी या संदर्भात संताप डिझेलच्या तुटवड्यामध्ये शेतकऱ्यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा तुटवडा हा जाणवतोय. पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रांगा या पाहायला मिळाल्या. हदगाव हिमायतनगरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. भर उन्हात पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात. इराण अमेरिका या इस्रायल युद्धाचे परिणाम आपण हे पाहतोय, त्याचे पडसाद आहे ते भर उन्हात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं, मात्र त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय. अत्यावश्यक गोष्टींसाठी लागणाऱ्या पेट्रोल डिझेलसाठी सुद्धा सामान्य नागरिक हे सध्या दुहेरी संकटात अडकलेले आहेत. एकीकडे भाववाढ तर दुसरीकडे हवं तितकं पेट्रोल डिझेलचा साठा सुद्धा उपलब्ध होत नाही. त्यासाठी तासनतास रांगा लावून उभा राहावं लागतंय. भर उन्हात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते. शेतीच्या मशागतीचे काम हे चालू आहेत आणि शेतकऱ्याला ना इंधन डिझेल नाही, पेट्रोल नाही आणि शेतकऱ्यांनी डिझेल अभावी शेतं पडीक पाडायची वेळ आलेली आहे. माझी मोदी सरकारना एक विनंती आहे की तुम्ही जे 2014 मध्ये जे आश्वासनं दिली होती 35 रुपये प्रमाणे डिझेल, हे आश्वासन तुमच्या खिशामध्ये राहू द्या, पण आज कमीत कमी शेतकऱ्याला डिझेलची व्यवस्था करून द्या. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेची नोटीस आली आहे. यावेळी डोळ्याची शस्त्रक्रिया करताना 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात 24 तासात उत्तर देण्याची पालिकेची आता रुग्णालयाला नोटीस आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. नोटीसला आता काय उत्तर देण्यात येतं, काय स्पष्टीकरण हे रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील हा संपूर्ण धक्कादायक असा प्रकार समोर आला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात आता पालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.